नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठा बदल समोर येत आहे. मित्रांनो, सरकारकडून आता नियम अधिक कडक करण्यात येत आहेत. याचा थेट परिणाम लाभार्थ्यांवर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता फक्त ॲक्टिव्ह आणि व्हेरिफाईड महिलांनाच पुढील हप्ता दिला जाणार आहे. म्हणजेच ज्या महिलांची माहिती पूर्ण आणि बरोबर आहे त्यांनाच पैसे मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील योजना पारदर्शक ठेवण्यावर भर दिला आहे. मित्रांनो, आता सरकारकडून प्रत्येक अर्जाची सखोल तपासणी केली जात आहे. ज्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत ते थेट रिजेक्ट केले जाऊ शकतात आणि यामुळे अनेक महिलांचे पैसे थांबू शकतात. आता तुम्ही विचार करत असाल, आपण सुरक्षित आहोत का? तर त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी तपासाव्या लागतील. पहिली, ई-KYC पूर्ण आहे का? दुसरी, बँक खाते आधारशी लिंक आहे का? तिसरी, कागदपत्र योग्य आहेत का? जर या 3 गोष्टी बरोबर असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पण जर काही चूक असेल तर लगेच ती दुरुस्त करा, कारण पुढील हप्ता हा फायनल फिल्टर नंतर दिला जाऊ शकतो. मित्रांनो, ही माहिती खूप महत्त्वाची आहे, म्हणूनच ती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि आत्तापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि केले नाहीत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.